भूमिका समजून घ्या. म्हणून ज्ञानोबरायांनी भक्तीची जोड दिली आणि परमार्थ सोपा केला. विठ्ठल 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 विठ्ठल. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून ज्ञानोबरांचा अंतःकरणे भक्तीनं चिंब भिजलेला आहे. आणि भक्तीनं चिंब भिजल्यामुळं त्यांच्या अभंगामध्ये, त्यांच्या विरहिणीमध्ये स्त्रियांगानं नटलेले शब्द जास्त आहेत. आत्ताच अभंग घ्या. योग्या दुर्लभ तोम्या देखिला, मोठ्या बोला, देखिला साजणी पैल तोगे काऊ कोकता हे शकून गे माये, पाचा दामांचा गोंगडा नेसेन उरली मोठ ते जेविन गे बाई ये. किती उदाहरणं देऊ. पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, लावण्याचा पुतळा, विठा देखिला डोळा, विठा देखिला डोळा, विठा देखिला डोळा, बाई ओ बाई ओ पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा. पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, विठा देखिला डोळा, बाई येवो बाई येवो. अर्थ कळला का. ज्ञानोबरांचा अंतःकरणी भक्तीनं चिंब भिजल्यामुळं भगवंत त्यांचा झाला. ज्ञानोबरांची जी अवस्था ना ती अवस्था राधेची अवस्था आहे. राधा म्हणजे स्त्री नाही, राधा म्हणजे एखादी मुलगी नाही, राधा म्हणजे व्यक्ती नाही, राधा म्हणजे एक अवस्था आहे. मग कृष्ण कोण आहे. कृष्ण देखील एक अवस्था आहे. आम्हाला कृष्णाला बासरीत दीड पायावर उभा असलेला कृष्ण आम्ही म्हणतो. ते प्रतीक आहे, अवस्थेचं प्रतीक आहे ते. कृष्ण कोण आहे, राधा कोण आहे. ऐका, राधा ही एक अशी अवस्था आहे त्या जीवाची जो जीव परमात्म्याच्या भेटीसाठी जीवाचं रान करतो, आतुर होतो, हो, वेदना सहन करतो, दुःख सहन करतो, हो, त्याच्या भेटीसाठी प्रयत्न करतो. त्या प्रयत्न करण्याच्या अवस्थेला राधा म्हणतात. मग कृष्ण कोणाला म्हणायचं. ज्या वेळेला तो जीव सगळे प्रयत्न करून कृष्णाला, परमात्म्याला भेटतो, हो, तो आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होतं. आणि मिलन झाल्यानंतरची जी अवस्था आहे, देव भेटल्यानंतरची जी अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे कृष्णावस्था आहे. म्हणजे एकाच जीवाला दोन भूमिका करता येतात. दोन भूमिकेत तो जीवात्मा जात असतो. पहिलं पाऊल आहे त्याचं राधेचं आणि दुसरं पाऊल आहे हो कृष्णाचं. तोच जीव कृष्ण होतो, तोच जीव राधा होतो. भूमिका समजून घ्या. हा, आत्मस्वरूप प्रियशी परमात्म स्वरूप प्रिय करायला भेटण्यासाठी जात असते. हो, त्या प्रयत्नाला ध्यान म्हणतात. आणि आत्मस्वरूप प्रियसीने परमात्म स्वरूप प्रिय करायचं मिलन होतं, त्याला समाधी म्हणतात. बोलणं कळते का. कीर्तन डोक्यावरून जाते का. ज्ञानोबरांचा अभंग आहे. योगिया दुर्लभ. योग्याने काय केलं माहिती आहे का. ज्ञानाच्या साधनेच्या बळाने त्याला प्राप्त करायचा प्रयत्न केला. पण ज्ञानोबराय म्हणतात तो मी देखिला साजणी. तो कसा पाहिला, त्याला बाकी काही दिलंच नाही, काहीच दिलं नाही, मी फक्त त्याला अर्पण झाले. खऱ्या भक्तीचं वर्म सांगतो तुम्हाला.
खऱ्या भक्तीचं वर्म, खऱ्या भक्ताचे वर्म सांगतो. भक्त कधी देवाला मागत नाही. देवाला भक्त कधी मागत नाही. हा, भूमिका समजून घ्या. कारण भक्ताची अवस्था अशी आहे, भगवंता जे दिलेस ते माझ्या योग्यतेपेक्षा जास्त दिलेस, आता मला काय नको. ही अवस्था भक्ताची आहे. हो. आणि अभक्ताची अवस्था काय आहे? देवा दिलेस पण जरा कमीच दिलेस, अजून जरा दे. ही अभक्ताची अवस्था आहे. आणि जरा परकड बोलू, स्पष्ट बोलू, जो रांगेत उभं राहतो ना आणि देवाकडे जातो मागायला, त्यावेळेला तो देवाचा अपमान करत असतो. काय अपमान करतो तो? देवाच्या समोर उभा आहे आणि मागताना धन मागतोय. महत्व कोणाला दिलं त्यानं? धनाला दिलं का देवाला दिलं? मोठ्यानं बोला. धनाला महत्व दिलं. साक्षात परब्रह्म सगुण रूपाने उभा आहे. ज्ञानोबराने धन मागितलं नाही, ज्ञानोबराने ऐश्वर्य मागितलं नाही, ज्ञानोबराने काय मागितलं? तू माझा हो. देवाला मागितलं. तुम्ही आम्ही धन मागतो म्हणजे धनाचं महत्व वाढवलं आणि देवाची किंमत आम्ही कमी केली. मग आम्ही भक्तात मोडतो का? काय मंडळी म्हणतात, एखाद्याकडे बघितलं लय धार्मिक, लय धार्मिक, देऊळ दिसलं की हात जोडते, दंडवत घालते, पाया पडते, रांगत उभं राहते, देव 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 करते, देव 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 देव. ते धार्मिक नाही, ते लबाड आहे. खरं सांगतो मी तुम्हाला, ते लय लबाड आहे. कारण भक्त जिथं जातो ना तिथं देवळं तयार होतात. ज्याला कळालं नाही त्याच्यासाठी देवळं आहेत, पण ज्याला कळालंय ना देवळं तिथे निर्माण झालीत. मदभक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारदा. मग त्यानं जंगलात भजन करू दे, वळवंटात भजन करू दे, घरात करू दे, दारात करू दे, शेतात करू दे, कर्म करताना करू दे, व्यापार करताना व्यवसाय करताना करू दे, मी तिथं आहे. सजन कसा या विकू लागे माऊस, माळ्यास हवं त्या सुखुरपू लागे. का बरं? त्याने व्यवसायात व्यापारात त्याचं भजन केलं म्हणून तो तिथं आला. बरोबर आहे ना? आम्हाला का देवळात जावं लागते? आमचा उल्लू साध्य व्हावा. आपण लय बिरकी आहे. आम्ही अर्पण होत नाही, दुसऱ्याकडनं किती मिळते तेवढंच बघतो. एक गोष्ट सांगू का तुम्हाला? एक तरुण मुलगी होती, घरी एकटीच होती, तिला करमत नव्हतं. आता घरी एकटे असल्यामुळं ती म्हटली आता करमणुकीचं काहीतरी साधन आपल्याला उभं करायला पाहिजे. म्हणून ती मुलगी बाजारात गेली आणि एक बोलका पोपट घेऊन आली. तो पोपट पिंजऱ्यात ठेवला. पिंजरा अडकवून आपल्या कामाला लागली. 5-6 दिवसानंतर असं तिच्या लक्षात आलं, ते पोपट निघाले शिवर. शिवर म्हणजे कळलं का? नाही. आत्तापर्यंत कीर्तन तरी कळलं का? शिवर म्हणजे शिव्या देणार. आत्ता कळलं होय? अहो मान्य आहे, मी आलो जवळजवळ 300-350 किलोमीटर तुमच्यापासून दूर, लांब आलो इथपर्यंत. 20-25 किलोमीटरला भाषा बदलते, प्रांत बदलतात, रूढी बदलतात, परंपरा बदलतात. हो, आमच्या तिकडं परंपरा कुठल्या माहिती आहे का? आमच्या तिकडं माणसं जीव गेल्यावर जाळतात. तिकडं कसं आहे? तसंच आहे ना, जिवंतपणीच असं. तीच जर परंपरा असली मग माझी भाषा तुम्हाला कळायला पाहिजे. ती शिवर निघालं पोपट, मोठं डोळं करायचं शिवी द्यायचं, कारण नसताना तिला कारणच कळालं नाही, हे का शिवी देते. आता बाई म्हणले अवघड झालं, ही अवघडी पोपट घरी घेऊन आले मी, ह्याला दुरुस्त करायला पाहिजे. म्हणून त्या पोपटाला घेतला आणि ती एका महाराजाकडे गेली. महाराजाला बी काय कामधंदा नव्हता, ते बी गिरायकाचं वाट बघत होतं.
ते पोपट घेऊन गेली म्हणले महाराज हे पोपट शिव्या देते त्याचे थोडं अवगुण दुरुस्त करा. खरं सांगू का, त्या पोपटावर औषध त्या महाराजाकडे नव्हतंच, पण महाराज पक्क होतं, त्याला गिरायक सोडायचं नव्हतं. आजकाल तीच परिस्थिती आहे. काम क्रोधावर औषध नाही, वासनेवर औषध नाही. हो, जीव दुःखी आहे नाही का, ह्या विकारानं पछाडलेला आहे, पिचलेला आहे तो, लोभानं मोहानं त्याला बरबटलेला आहे. ज्याच्याकडे हे सोडवायला जावं त्यालाच ह्या सगळ्यांनी बरं गुंतून ठेवलंय. बरोबर आहे की नाही? अशा अवस्था आहे. पण त्या महाराजाकडे एक टेक्निक होतं, लय गोड बोलायचं. ते महाराज गेले पिंजऱ्याकडं पोपटाच्या, आणि पोपटाला म्हणायला लागला, पोपटा काय छान दिसतोस रे, वा 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 वा, काय ते देखणे, पण काय ते हिरवा रंग, काय ते लाल चोच, काय ते बोलणं, वा वा वा. पोपटा शिवी देणं बरं नाही, कळलं का? शिवी देणं बरं नाही. आम्ही बोलतो पोपटासारखं, दारू पिणं बरं नाही. तुम्ही का दारू पिऊन आलाय बी आता? काय संबंध आहे का त्या कीर्तनामध्ये दारूच्या पिऊ नका आणि हे करू नका? काय गाता संपली, ज्ञानेश्वरी संपली, भागवत संपला, नको त्या गोष्टी सांगत बसच काय गरज आहे? हे असता आपण सांगतच नाही दारू सोडा बिडा, आपण बोलतच नाही ना. आलाच प्रसंग तर डबल पी म्हणून सांगतो त्याला. तू डबल पिन लवकर पृथ्वीवरचा भार हलका कर. चुकून आमच्या सांगण्याने त्यानं दारू सोडलीस, तो काय करणार आहे? ज्ञानेश्वरी लिहिणार आहे का गाथा लिहिणार आहे? पेटवा पेटवीन, आग लावा लावीन, राजकारणापलीकडे तो काय करणार आहे? त्यापेक्षा मेल्याला बरा तू. आपण सांगतच नाही दारू सोडा आणि हे करा आणि ते वाईट आणि संसार हे होतो. तुझं पैसे तू पी, मर, खप, तिकडे काय करायचं मला? बरोबर आहे ना? हा पोपटा शिवी देणं बरं नाही. 4-5 मिनिटं सांगितलं, उपदेश केला पोपटाला. त्या पोपटाने बी ऐकून घेतलं आणि ज्या महाराजाला ठेवणीतल्या शिव्या द्यायला सुरुवात केल्या, तात्या ठेवणीतल्या शिव्या माहित आहेत ना? तुम्ही बीडकर आहे, माहित आहे तुम्हाला. ठेवणीतल्या शिव्या सुरू केल्या. महाराज 4 पावलं मागल्या का म्हटलं आपल्यापेक्षा आगाव दिसतंय. महाराजांनी सांगितलं, बाई ग, ह्या पोपटावर काय माझ्याकडे औषध नाही. ती म्हटली, आता महाराज काय करायचं? महाराज म्हटले, माझ्याकडे एक पर्याय आहे. ती म्हणली, काय आहे? माझ्याकडे एक मादी पोपट आहे, तो पोपट घेऊन जा. तो तुझा नर पोपट झाला सरळा तर झाला. योगायोगानं त्या मादी पोपटाला महाराजामुळं हरिपाठ पाठ होता, काकडा पाठ होता, प्रार्थना येत होती. त्या महाराजांनी तो पोपट तिला दिला. तो पोपट घेतला, तिनं नरपोपटाच्या पिंजऱ्यात टाकला. दोन्ही पोपट घरी घेऊन गेली. पिंजरा अडकवला घरी. 5-6 दिवसानंतर इतका सुंदर रिझल्ट आला. हो, ते पोपट शिवाय त्याचं बंद झालं आणि नरपोपटातून मादी पोपटा संवाद सुरू झाला. नरपोपट मादी पोपटाला म्हणते, बाई ग, तू भेटलीस, लय बरं वाटते बघ. तुझ्यामुळं माझ्या शिव्या बंद झाल्या, लय बरं वाटतंय. हो, पण परत नरपोपट म्हणला, खरं सांगू का, एका गोष्टीचं दुःख होतंय ग. मादी म्हणाले, का रे? काय नाही ग, तुझ्यामुळं माझ्या शिव्या बंद झाल्या, पण माझ्यामुळं तुझा काकडा हरिपाठ बंद झाला, त्याचं दुःख होतंय ग. ती म्हणली, अरे ज्याच्यासाठी काकडा हरिपाठ करत होते तो आता मिळालाय, कशाला करू? ही पिंजऱ्यातल्या पोपटाची गोष्ट नाही, हिथं बसलेल्या पोपटांची गोष्ट आहे. पोपटानू ते शिव्या का देत होतं माहितीये का? ती मिळावी म्हणून. आणि ही हरिपाठ काकडा का करत होती? तो मिळावा म्हणून. तो मिळाला, हिचा हरिपाठ काकडा बंद. ती मिळाली, ह्याच्या शिव्या बंद.
आपला उल्लू साध्य होण्यापुरता रांगेत उभा राहून परमार्थ नाही करता येत, समर्पण भाव लागतो. ज्यांनी ज्यांनी त्याग केलाय ना त्यांच्याच घरी देवाला आहे. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. गळा बदाम विकत घेतला श्याम, बाई मी 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 विकत घेतला श्याम. कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उदारी, कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उदारी. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिंगले हरे राम, मोजिंगले हरे राम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला. कुणी म्हणे ही असेल चोरी, जनाईनं देवाला काय दिलं ते ऐका. कुणा वाटते असे उदारी. पण गदिमा इतकं सुंदर सांगताना सांगतात, जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम. म्हणजे काय केलं? जन्मभराचा श्वासच त्याला अर्पण केला. श्वास म्हणजे काय? श्वास म्हणजे ब्रह्मांडाचा मूलाधार आहे. श्वास म्हणजे सृष्टीचा मूलाधार आहे. श्वास म्हणजे या देहाचा मूलाधार आहे. जीवनाचा मूलाधार श्वास आहे. श्वासाची किंमत जर समजून घ्यायची असेल तर 2 मिनिटासाठी नाक आणि तोंड दाबून धरा. 2-3 वर्षापूर्वी श्वासाची किंमत कळाली असेल. भली भली रांगेत उभी होती ना माझ्या सहित. श्वासाची किंमत लक्षात ठेवा. त्याला ऑक्सिजन म्हणतात, त्याला प्राणवायू म्हणतात. तो प्राणवायू आयुष्यभराचा प्राणवायूच भगवंताला अर्पण केला. म्हणजे आपलं सर्वस्वच अर्पण केलं. हो, एवढे उपकार करून ठेवले म्हणून देव फरफटत घरी आला. संतांच्या घरी देव धुणी भांडी का करत होता? त्याच्या पाठिंबाचं कारण हे सर्वस्व अर्पण केलं. त्याला समर्पणाचा भाव म्हणतात. आणि जोपर्यंत हा भाव त्याच्या प्रती निर्माण होत नाही तोपर्यंत तो प्राप्तच होत नाही. विठ्ठल भावे विना देव न कळे निसंदेह. भावाशिवाय तो कळणार नाही. ज्ञानाला उपयोगच नाही. तेच आजचा अभंगाची सुरुवात तेच सांगते. योगी या दुर्लभ, जो योग्यांना दुर्लभ आहे तो म्या देखील साजणी का भाव दिला. भूमिका समजून घ्या. योगिया दुर्लभ तो म्या देखील साजणी, पाहता पाहता मनान पुरे धणी. देखिला माये देवांचा देव, फिटला संदेहुनी माले तुझे पण. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो, थोडंसं अध्यात्म आहे. तहान श्रेष्ठ आहे का पाणी श्रेष्ठ आहे? बोला, उत्तर द्या. कोण बोलव? तहान. बरोबर आहे, शाबाश, परफेक्ट. तहान जर नसेल आणि सरोवराच्या बाजूने जरी फिरत असला ना, तो सरोवर जरी शेजारी असलं तर तिकडे लक्ष जाणार नाही. का? पाण्याला किंमत कधी आहे? तहान लागल्यावर. भूमिका समजून घ्या. तहान लागली तर तो जीव वाळवंटात देखील पाणी शोधेल, पण तहान पाहिजे.
मला एक सांगा, संत महात्म्याने सांगताना सांगितले, देव जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. सगळीकडं चराचरात कणाकणात तो भरून उरले. मग त्याच्या भेटीसाठी एवढे प्रयत्न का? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, हो, दासबोध, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, अनेक ग्रंथ निर्माण झाले. अनेक ग्रंथ, कोट्यावधी ग्रंथ निर्माण झाले. तो जर जळीस्थळी काष्टीपाशीने कणाकणा जर भरून उरला, तो का सापडत नाही? का? ते दृष्टी नाही आणि त्या जीवाला तहान लागलेली नाही. जोपर्यंत भक्तीची तहान लागत नाही तोपर्यंत तो प्राप्त होणार नाही. भक्तीची तहान लागली पाहिजे. आता तहान लागली ना, कुठूनही शोधून काढेल पाणी तो. याला म्हणतात मुमुक्ष अवस्था. कोणती अवस्था म्हणतात त्याला? मुमुक्ष अवस्था. समाजामध्ये 3 प्रकार आहेत. एक बद्ध, एक जिज्ञासू आणि एक मुमुक्षु. बद्ध कोणालाही विचारतो, प्रश्न विचारायचा ना, कोणालाही विचारतो. जिज्ञासू शास्त्र शोधतो आणि मुमुक्षु सद्गुरूला शरण जातो. ऐका, लिहून ठेवा, अत्यंत महत्वाचं आहे. बद्ध आहेत ना, समाजात भरपूर आहेत. प्रश्न विचारायचे म्हणून विचारायचे, पण उत्तराची अपेक्षा बी ठेवायची नाही, असे बद्ध आहेत. बरेच जण विचारतात, का हो म्हणले झाडाचा रंग हिरवा का? आता काय सांगायचं त्याला? बरं, उत्तर दिलं नाही दिलं नाही दिलं, अपेक्षा ठेवत नाहीत. असे भरपूर भेटतात, उगीच तेडायचं म्हणून तेडतात. मला एक जण भेटला, काय हो म्हणले, तुम्हाला रामायण माहित आहे का? म्हणलं हाय बाबा, तुटपुंज माहित आहे मला, फार काय एवढं नाही पण तुटपुंज माहित आहे. हो. म्हणला रावणाच्या 5व्या बायकोचं नाव काय? काय ह्याला काय करायचं घेऊन? मला रावणाच्या 5व्या बायकोचं नाव काय? आता तिथं जर आम्ही मौन धरावं तर राबरू जायची. मी म्हणलं आहे तिचं, म्हणलं श्रुतिका आनंद तिचं नाव आहे. तो आला, त्यानं दर्शन घेतलं माझं, गेला निघून. माझ्याबरोबर जी 2-3 शिष्य मंडळी होती, म्हणलं दादा तुम्हाला कसं माहित? मी म्हणलं मला तर कुठं माहित आहे, आणि त्याला माहित आहे वे. विचारायचं म्हणून विचारलंय त्यानं, हे आपण ओळखून घ्यावं. हो, अशी पद्धत आहेत. मिळालं उत्तर मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं, गेला. दुसरा आहे तो प्रकार जिज्ञासूचा. जिज्ञासू म्हणजे बुद्धीचं समाधान, ज्ञानाची साठवण. त्याच्या पलीकडे त्याला घेणं देणं नाही. ज्ञान कशासाठी हे बी माहित नाही त्याला, फक्त ज्ञानाची साठवणूक. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे ज्ञान सगळं पाठ, पण कुणासाठी हेच माहित नाही त्याला. बुद्धीची समाधान करणं, ज्ञान साठवून ठेवण्यापुरतं जिज्ञासू प्रश्न विचारत असतो. त्याच्याबरोबर काय घेणं देणं नसतं. हा समाजातला दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार जो आहे तो मुमुक्षु. ज्याच्यासाठी सगळा औडंबर उभं केलंय त्याचा काय उपयोगच नाही, ज्याच्यासाठी केले तो कसा प्राप्त होईल, हो, तो मुमुक्षु प्रयत्न करत असतो. ज्ञानाशी घेणं देणं नाही त्याचं. एक जण वाळवंटात चुकला. विस्तीर्ण वाळवंट होतं श्रीहरी बाबा, विस्तीर्ण वाळवंट होतं. कोसो दूर घर नव्हतं आणि ह्याला मरणाची तहान लागली होती. ऊन मी म्हणत होतं, पाय भाजत होते, घाम्या घूम शरीर झालं होतं. त्याला जर पाणी मिळालं नाही तर त्याच्यावर तो मरणार, अशी अवस्था त्याची झाली. पाण्याच्या शोधासाठी तो वाळवंटात पळायला लागला, वण 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 हिंडायला लागला. खूप दूरवरती त्याला एक झोपडी दिसली आणि तिथं ते कसा बसा तिथं पण झोपडीपर्यंत पोहोचला. अक्षरशः शरीर गलित गात्र झालं होतं, तहान लागली होती. त्याला जर पाणी मिळालं तर प्राण जाणार, अशी त्याची अवस्था झाली होती. कसा बसा पोहोचला, जाऊन झोपडीच्या दारात पडला, त्राण संपला.
रांगत रांगत झोपडीत प्रवेश केला. हो, इकडं तिकडं पाहिलं तर पाण्यानं भरलेला माठ शेजारी दिसला. आता झोपडीचा मालक आत बसला होता. हो, हा उठून बसायला म्हणले, बाबा तुझ्या पाया पडतो, मला 2 घोट पाणी दे. मला जर पाणी मिळालं नाही तर माझा प्राण जाईल, तुझ्या पाया पडतो, दे रे बाबा पाणी मला. तो मालक म्हटला, अरे जरा बस, कशाला गडबड करतोस, बस जरा, पाणी कसं तयार होतं ते ऐक जरा. H2O ह्या दोन्हींचं मिश्रण झालं की पाणी तयार होतं. H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन 60%, हायड्रोजन 40%. असं दोन्ही ते वायू एकत्र एका चंचू पात्रात ठेवले. 3 तास त्यांना मिश्रण केलं की मग त्याचं पाणी येतं. तो म्हणला, तुझं ज्ञान पेटव, पाणी दे. त्या वेळेला त्याला ज्ञान पाहिजे पाण्याबद्दलचं का पाणी पाहिजे हो? भक्ताची अशी अवस्था झाली पाहिजे, अशी भक्ताची अवस्था झाली पाहिजे. तुझं ज्ञान नको, तू दे रे बाबा, का तुझ्याशिवाय माझा प्राण निघालाय, तू पाहिजेस. नको ज्ञान, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. देवा फक्त तू माझावर रे, बाकी काही नको. अर्थ कळला का? भूमिका समजून घ्या. आणि हा जो मुमुक्ष आहे ना, तो विवेकी आहे. कोण आहे तो? विवेकी आहे. त्याला बाकीच्या गोष्टीची गरजच नाही. महाभारताचं युद्ध ठरलं. कृष्णाला शिष्टाई कौरव देतेची काही संग्रामाची लवलाही सामग्री केली. कृष्ण म्हणाला, बाबा रे कशाला भांडण करता, ही भाऊबंदकी उपयोगाची नाही आहे, बंद करा बरं. दुर्योधन म्हणला, 1 इंच जागा सोडणार नाही. कधी म्हणलं? कधीची कथा ही? बोला की, कथा कधीची आहे? 5000 वर्षापूर्वीची. मग आता भाऊबंदकी नाही का? आता बी आहे. दोघांचं युद्ध करायचं ठरलं, पांडवाचं आणि कौरवाचं. आता युद्धासाठी सैन्यबळ, शस्त्रबळ पाहिजे. भगवंत महाराज विश्रांती घेत होते आणि दोघांनी ठरवलं, दुर्योधन आणि अर्जुन, देवाकडे जायचं आणि सैन्यबळ, शस्त्रबळ मागायचं. देव महाराज झोपले होते पलंगावरती. दुर्योधन गेला आणि देवाच्या डोक्याजवळ जाऊन बसला. कुठं बसला दुर्योधन? डोक्याजवळ. अर्जुन मागणं आला आणि बसला कुठं? पायाजवळ. थोड्या वेळाने भगवंताला जाग आली आणि समोर कोण दिसला? अर्जुन. अर्जुनाला स्मितहास्य केलं आणि अर्जुनाला विचारलं, अर्जुना कधी आलायस बाबा? दुर्योधनाला तिडी कुठली. दुर्योधन म्हणला, ह्याला काय अर्थ का? म्हणला, देवा मी आधी येऊन मला विचारलं नाही, त्याला विचारलं. देव म्हणाले, तू डोक्यावर बसलायस, तू डोक्यावर बसला. देवाच्या डोक्यावर बसलं. देवाच्या डोक्यावर बसल्या लक्षात राहत नाही, तो डोक्यात जातो. माझं बोलणं कळलं का? देवाला विरोध करतात ना, ती देवाच्या डोक्यात जातात. आणि जी देवाच्या पायाजवळ आहेत, भगवंत त्यांना हृदयात जागा देतो. हे दोघ जण सैन्यबळ, शस्त्रबळ, ऐश्वर्य, धन, संपत्ती मागायला आले होते. या दृष्टांतातला दुर्योधन हा अहंकार आहे, अर्जुन हा विवेक आहे. मला हे सांगायचं आहे. अर्जुना का आलायस? बोल, काय पाहिजे तुला? असं म्हणल्याबरोबर दुर्योधन म्हटला, त्याला काय विचारतो, मला विचार. देव म्हणाले, तो मला दिसलाय पहिल्यांदा, मी त्यालाच विचारणार. काय पाहिजे अर्जुना बोल. दुर्योधनाला तर दुरून घाम आला. आले काले 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 म्हणले, घोटाळा झाला, माती खाल्ली म्हणले मी. आता अर्जुन सगळं मागणार, देव सगळंच त्याला देणार, मला काय? मूर्खपणा केला, पायाजवळ बसलो असतो बरं झालं असतं.
अहंकारी सुद्धा झोकायचं नाटक करतात, माहित आहे ना? अहंकारी सुद्धा कुठं झोकायचं नाटक करतात, आणि ती तर लय झोकत्यात, आणि ही असली राजकारणात लय दिसतात. अहंकारानं ठासून भरले तेवढा एवढी लबाड असेल बरं का, पायताना ठोकावं असं वाटतं. आत अहंकार ठासून भरलेला असतो, पण झोकायचं नाटक करते ती. हसताय म्हणजे आहे, खरं का खोटा आहे? शिव म्हटला का झुकलो असतो बरं झालं असतं, पाया पडलो असतो बरं झालं असतं, पायाजवळ बसलो असतो बरं झालं असतं, तेवढंच आपल्याला मिळालं असतं. अर्जुना बोल काय पाहिजे? अर्जुनानं काय मागावं? अर्जुन म्हणला मला काहीच नको, तू फक्त माझ्या बरोबर राहा. काय मागितलं अर्जुनानं? तू फक्त माझ्या बरोबर राहा. असं म्हणल्याबरोबर कुचेष्टेनं दुर्योधन हसला. पांडव मूर्ख ती मूर्खच, आयुष्य गेला वनवासात, उपाशी मिली. देवाकडे मागायचा प्रसंग आला तर मागितलं काय देवाला? मी असतो तर धन संपत्ती ऐश्वर बंगला, हत्तीबळ सैन्यबळ शस्त्रबळ सगळं मागितलं असतं. काय मागितलं देवाला? देवाला मूर्ख आहे. खरं सांगू, हरिभक्त अहंकाराला मूर्खच वाटतात. हरिभक्त अहंकाराला मूर्खच वाटतात. माळकरी कपाळाला गंध असलेली येडीच वाटतात अहंकारांना. पण त्याला ही अक्कल नव्हती. अर्जुनानं मागितलं काय? ऐश्वर्य नाही, संपत्ती नाही, धन नाही, दौलत नाही, बंगला नाही, माडी नाही, हे काय मागितलं नाही, ह्या सगळ्यांचा मालक मागितला. काय मागितला? सगळ्यांचा मालक मागितला. मालक जिथं तिथं तिथे सगळं आहे. श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी, बरोबर आहे ना? विवेक आहे तो अर्जुन. आलं लक्षात? नोकर चाकर वगैरे काय मागितलं नाहीत त्यानं, ह्या सगळ्यांचा मालक मागितला. भूमिका समजून घ्या. आणि जो ह्या सगळ्यांचा मालक मागतो ना, तो खरा ऐश्वर्यवान आहे. भूमिका समजून घ्या. दुर्योधनानं हे सगळं नशिवर नाशिवंत मागितलं, पण अर्जुनानं मागताना त्याला मागितला. भूमिका समजून घ्या. मगाच्या दृष्टांतामध्ये त्याचं ज्ञान नको, त्याचं तो पाहिजे. तसं त्याचं ऐश्वर्य नको, धन दौलत नको, तो पाहिजे. भगवंताने सांगितलं अर्जुना बोल काय पाहिजे? काय नाही म्हणले देवा, तू फक्त माझा हो. त्यातून भगवंतानी तिड्यात त्याला सांगितलं बाबा रे, तू म्हणतोस तू माझं आहे, पण मी युद्ध करणार नाही, मी शस्त्र घेणार नाही. काय नाही म्हणले देवा, काय करू नकोस, माझ्या रथाचं सारथ्य तरी करशील, माझ्या रथाचं सारथ्य तरी करशील. हो ते तर करणारच. हित बसलेल्या रथाचं सारथ्य कोण करते? हा रथच आहे ना. 5 कर्मेंद्र आणि 5 ज्ञानेंद्राचा रथच आहे. ह्याचं सारथ्य कोण करते? तोच करतोय ना. त्यानं जर ह्या रथातून उडी मारली तर ह्यो रथ सांदीला, माहित आहे ना? हे बघा असा त्या रथावर त्याचा अखंड स्वार असावा असं जर वाटत असेल ना, तर त्याला मागावा. भूमिका समजून घ्या. ध्यानाच्या माध्यमानं त्याचं चिंतन करता येतं, त्याला प्राप्त करता येतो. लक्षात ठेवा. ज्ञानोबरांनी हे केलं. योगी या दुर्लभ, योग्यांना जो सापडला नाही तो म्या देखील असा जणी. पाहता पाहता मनान पुरे धणी, देखिला माये देवांचा देव. पेटला संध्या हो निमाले तुझे पण 11 वाजले. श्रीहरी बाबा 5 मिनिटं देता का मला? नक्की. आमच्या साथीदार बांधवांना 5 मिनिटं. हा तुमची आज्ञा असेल. माझं दुखणंच आहे हो. मला 1 दिवस पुरतच नाही. 1 दिवस मला पुरतच नाही. मी नेहमी विनवणी करत असतो, किमान मला 3 दिवसाचा महोत्सव तरी एकट्याला द्यायला जावा. आता तुम्ही म्हणणार महाराज हे तुमचा स्वार्थ बरं दाबताय पुढे. नाही पण वस्तुस्थिती सांगू, तुम्हाला वेळच पुरत नाही. असो. देखिला माये देवांचा देव. आता हा काय प्रकार आहे?
देव तर आहे, पण देवांचा देव कोण आहे? बघा, तो जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येकाच्या हृदयात आहे की नाही? आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, सूर्य असे गगनी परी उजेड सर्व भुवनी, शून्य ठाव मज वाचून नाही पार्था. सूर्य गगनात आहे म्हणजे तो वेगळा आहे, परी उजेड सर्व भुवनी, किरण रूपानं तो पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी आहे का नाही? तसा व्यक्त आणि अव्यक्त अंतर असे. देव आणि देवांचा देव, इथं बसले सगळे देवरूपच आहेत का नाही? देवळातलाही देव आहे, मंदिर रूपानेही तोच आहे, इथं बसलेल्या रूपाने तोच आहे. पण देवांचा देव कोण आहे? ही जी देव आहेत, जी देव त्याच्या जीवावर उड्या मारतायत ना, तो देव वेगळा आहे. देखिला देखिला माये देवांचा अद्वैत भक्ती सांगतोय. सूत्रधारी सूत्रधरी बाहुली नाचवी सभे भितरी, परी त्या बाहुलीची दोरी कळून देत असे. तैसा मी सूत्राते धरुणी माझी माया खेळवी जिबा लागुनी, मी वेगळा विंदानी परिसूत्र न सोडी. अर्थ कळला का? थोडक्यात सांगतो. ज्ञानोबा यांची दृष्टी ही विवेकी आहे. विवेकी दृष्टी म्हणजे नेमकं काय? मगाशी सांगितलं मी, अर्जुन हा विवेकी होता, म्हणून मागताना फक्त देवाला मागितला. तसं देवांचा देव पाहण्याचं सामर्थ्य हा विवेकी ज्ञानोबा यांच्याकडे आहे. थोडक्यात एक उदाहरण देतो. एकानं काय केलं, बाजारात गेला आणि काय झालं, त्यानं टायमिंग सांगितलं 11 वाजलेत, बंद करा. दीदी घेऊन जाल त्याला बाहेर जरा 5 मिनिटासाठी जा. एक जण बाजारात गेला आणि त्यांनी लाकडाची फळं आणली. लाकडाचं केळ, लाकडाचं सफरचंद, लाकडाचं काजू, लाकडाचं सीताफळ ते घेऊन आला आणि टेबलवर ठेवलं शो पीस म्हणून. कारण दररोज आणायला परवडत नाही ना ओरिजिनल. असो, ते आणून ठेवलं आणि त्याच्या घरात एक लहान लेकरू होतं 2-2.5 वर्षाचं. हो, नुकतंच दात आले होते, नुकतेच. आणि ते फळाकडे गेलं, त्यातला काजू नावाचा फळ उचलला आणि खायला गेला. नुकतीची 2 दात आले होते की नाही, ते पडले. ते लागलं रडायला. फळ कशाच होतं? ते लाकडाचं. पण त्या लेकराला वाटलं ते खरं आहे, त्यामुळे त्याला दुःख झालं. पण जी बापाने जी फळं आणली होती, त्या बापाची भूमिका काय आहे? ती फळं कशाची आहेत? लाकडाची आहेत. बापाला माहित आहे लाकडाची फळं आहेत, पण त्या लेकराला माहित नाही. म्हणजे बाप हा विवेकी आहे. एकाच्या घरी एक जण बाजारात गेला यात्रेला आणि त्यानं साखरेची खेळणी आणली. साखरेचं उंदीर, साखरेचं मांजर, साखरेचं बेडूक, साखरेचं कुत्रं हे घरी घेऊन आला आपल्या पोराला खेळायला होईल म्हणून आणि कपाटात ठेवून दिलं. आठवड्याभरात ह्याच्या घरी वारकरी आले. वारकरी आल्याबरोबर ह्या आनंद झाला. यानं बसायला कोचवर जागा दिली, बसा म्हणले. आणि कारभारणीला हाक मारले, कारभारणे वारकरी आलेत आपल्या घरी, चहा ठेव बरं. 2-3 मिनिटांना आतनं हळूच आवाज आला, कारभारी साखर संपली. हो, तिथनच म्हटलं कशाला काळजी करतीस, परवा मी कुत्रा आणले ते टाक. आत आवाज आला, कालच बंड्यानं कुत्रं खाल्लं. वारकरी म्हटले का कुत्रं खाणाऱ्याच्या घरी आलो का काय आपण? तो म्हणला मग नको काळजी करूस, मांजर टाक. ते म्हणले आजच चिंगीनं मांजर बी खाल्लं. जास्त विचार करत बसू नकोस, ती विंचू उंदीरण बिडूक आणल्या गेला तो टाक आणि पटकन आण बरं चहा. वारकरी म्हटलं का उंदरा बेडकाचा चहा? त्यांनी जी पळ काढला थांबलीच नाही. वारकऱ्याच्या दृष्टीनं ती खरी वाटली, पण ज्यानं आणली होती ना त्याचं मत काय? ही कशाची आहेत? सगळी साखरेची आहेत.
त्याची विवेकी दृष्टी आहे. हे सगळे प्राणी साखरेचे आहेत, ही विवेकी दृष्टी आहे. भूमिका समजून घ्या. आणि वारकऱ्यांच्या दृष्टीने ते सगळे प्राणी द्वैत रूपाने दिसले, भेद रूपाने दिसले. शेवटचा दृष्टांत देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. भागवतामध्ये एक सुंदर ओवी आहे. जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गज दळ अवघे काष्टची केवळ उरली ती स्वरूप स्थिती. अर्थ कळला का? जैसा खेळ बुद्धिबळ. बुद्धिबळ कोण कोण खेळले हात वर करा बरं. कोणाकोणाला माहित आहे बुद्धिबळ? तुम्हाला माहित नाही म्हणजे खेळच माहित नाही का बुद्धीच बळ कमी पडलं? सांगतो. बुद्धिबळ कसं असतं बघा. 8 64 घरं असतात, काळे पांढरे मिळून, बरोबर आहे? हो. आणि अलीकडं प्यादे असतं, म्हणजे ती सगळे असतात. जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गजदळ, नाही का? राजा असतो, वजीर असतो, हत्ती असतो, उंट असतो, घोडा असतो. हे सगळी मागच्या लाईनला असतात आणि पुढच्या लाईनला प्यादे असतात, बरोबर आहे ना? हो. हत्तीची चाल कशी कशी? सरळ. उंटाची चाल तिरकी. घोड्याची चाल 2.5 घरं. वजीर कसाबी घोड्याची चाल सोडून, नाही का? ह्या खेळातल्या चाली ह्या तुमच्या आमच्या चाली आहेत. आपण लय चालीच आहे. आणि बुद्धिबळाचा खेळ जास्त चालतो कुठं माहिती आहे का? राजकारणात. कुट्टा अडवायचा, कशी जिरवायची, कसा पाणी पाजायचा. हो. आणि खरं सांगा, बुद्धिबळाच्या खेळामध्ये राजा कधी मरतो का? राजा कधीच मरत नाही. चेकमेट होतो पण मरत नाही. मरतो कोण माहित आहे का? राजावर मारायचा प्रसंग आला की प्याद्याला पुढं. प्याद्यानं कळलं का? प्यादीच आहे आपण. 17 उचला, ताटवाडा, जाडलोट करा. हो. इथपर्यंतच. तिथनं पुढं एंट्री नाही. आणि राजावर मारायचा प्रसंग आला की प्याद्याला पुढं. बस बोंबलत. अर्थ कळला का? असो, तो भाग आपला नाही. जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गज दळ अवघे काष्टची केवळ. एवढ्या अटीतटीची लढाई असते ती बुद्धिबळाची. एवढी अटीतटीची असते बरं का. कुठं सापडतोय, कसा त्याला चेकमेट करतोय, कसा अडवतोय, कसा मारतोय. 3 तास. 3 तासाचा खेळ झाला की दोन्हीकडच्या सोंगट्या एका डब्यात, बरोबर आहे की नाही? दोन्हीकडच्या सोंगट्या एका डब्यात. जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गजदळ अवघे काष्टची केवळ. तसं हा जो पसारा आहे ना, प्रपंचाचा संसाराचा पसारा जो आहे तो व्यवहारासाठी आहे, तो कार्यभागासाठी आहे. विविध रूप अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याशी. अनंत रूपात अनंत वेशात मी त्याला पाहिला, पण त्याचं शेवटचं मूळ रूप जे आहे तो एकच आहे. ही सगळी जाणार आहेत कुठं? एका डब्यात. हे सगळी एकच परमात्म स्वरूप होणार आहेत. ही विवेकी दृष्टी आहे ज्ञानोबरायांची. देखिला माये देवांचा देव फिटला संदेह निमाले. हो. संशय मावळला. अद्वैत भाव डोळ्यासमोर उठून वाटचाल केली की संशय मावळतो. अनंत रूपी अनंत वेशी देखील आम्ही त्यासी. बाप रखुमा देवीवरू खुण बाणली कैसी. देखिला माये देवांचा देव विठला संदेह निमाले. दुजे पण विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. थोडा हार्मोनियम द्या. हार्मोनियम द्या. तानपुरा द्या. इफेक्ट थोडासा.
विठ्ठला माय बाबा पांडुरंगा रे आमच्या दादांसाठी जोरदार टाळे आणि या बाबासाठी सुद्धा जोरदार टाळे वाजवले. काय देह भान विसरून वाजवतात. अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी तासी अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी तासी अनंत रूपे अनंत वेश देखिले व्यातासी अनंत रूपे अनंत वेश देखिले अनंत रूपे अनंत वेश देखिला मी अनंत रूपे अनंत वेश देखिला मी अनंत रूपे अनंत वेश देखिले व्यातासी अनंत रूपे अनंत वेश देखिले व्यातासी बाप रखमा देवी वर खुणा बाणले कैसे बाप रखमा देवी वर खुण बाणले कैसे बाप रखमा देवी वर खुण बाणले कैसे देखिला देखिला माय देवाचा देखिला देखिला माय देवाचा देखिला 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 माय देवाचा देव विठ्ठला संधे होणे माले तुझे पण तुझे पण तुझे पण तुझे पण तुझे पण रे तुझे पण तुझे पण तुझे पण विठ्ठला संधे होणे माले तुझे पण तुझे पण तुझे पण तुझे पण विठ्ठला संधे होणे माले तुझे पण विठ्ठला संधे होणे माले तुझे पण तुझे पण तुझे पण तुझे पण तुझे तुझे पण विठ्ठला संधे होणे माले तुझे पण तुझे पण तुझे तुझे पण विठ्ठला संधे होणे माले तुझे पण विठ्ठला संधे होणे माले तुझे पण विठ्ठला संधे होणे माले तुझे पण देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देवाचा देव कुंभवना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी सनेली तीर्थ माझे उरले पायिक पण करविली तैसे केली कटकट वाकुडी कानीट दीप जाणे झालेली सेवा परब्रह्म दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करतो. या अधिष्ठानचे प्रमुख माझे परम मित्र श्री हरिबाबांच्या चरणी अर्पण करतो. सर्व साथीदार बांधवांच्या चरणी अर्पण करतो. सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकर माझे सद्गुरू यांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले गुरु वेडी वापरे महाराज
राज महाराज देव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आपापल्या जागेवर बसून घटाळ करी 2 मिनिटं सूचना होईपर्यंत कोणी उठू नका. म्हणजे हायड्रोजन ओ म्हणजे ऑक्सिजन, ऑक्सिजन 60%, हायड्रोजन 40%, असं दोन्ही ते वायू एकत्र एका चंचुपात्रात ठेवले, 3 तास त्यांना मिश्रण केलं की मग त्याचं पाण्यात. तो म्हणला तुझं ज्ञान पेटव, पाणी दे. त्या वेळेला त्याला ज्ञान पाहिजे पाण्याबद्दलचं का पाणी पाहिजे हो? भक्ताची अशी अवस्था झाली पाहिजे, अशी भक्ताची अवस्था झाली पाहिजे. तुझं ज्ञान नको, तू दे रे बाबा, का तुझ्याशिवाय माझा प्राण निघालाय, तू पाहिजेस. नको ज्ञान, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. देवा फक्त तू माझावर रे, बाकी काही नको. अर्थ कळला का? भूमिका समजून घ्या. आणि हा जो मुमुक्ष आहे ना, तो विवेकी आहे. कोण आहे तो? विवेकी आहे. त्याला बाकीच्या गोष्टीची गरजच नाही. महाभारताचं युद्ध ठरलं, कृष्णाला श्रेष्ठाई कौरव देतेचे काही संग्रामाची लवलाही सामग्री केली. कृष्ण म्हणाला, बाबा रे कशाला भांडण करता, ही भाऊबंदकी उपयोगाची नाही आहे, बंद करा बरं. दुर्योधन म्हणला 1 इंच जागा सोडणार नाही. कधी म्हणलं? कधीची कथा ही? बोला की, कथा कधीची आहे? 5000 वर्षापूर्वीची. मग आता भाऊबंदकी नाही का? आता बी आहे. दोघांचं युद्ध करायचं ठरलं, पांडवाचं आणि कौरवाचं. आता युद्धासाठी सैन्यबळ शस्त्रबळ पाहिजे. भगवंत महाराज विश्रांती घेत होते आणि दोघांनी ठरवलं, दुर्योधन आणि अर्जुन, देवाकडे जायचं आणि सैन्यबळ शस्त्रबळ मागायचं. देव महाराज झोपले होते पलंगावरती. दुर्योधन गेला आणि देवाच्या डोक्याजवळ जाऊन बसला. कुठं बसला दुर्योधन? डोक्याजवळ. अर्जुन मागणं आला आणि बसला कुठं? पायाजवळ. थोड्या वेळाने भगवंताला जाग आली आणि समोर कोण दिसला? अर्जुन. अर्जुनाला स्मितहास्य केलं आणि अर्जुनाला विचारला, अर्जुना कधी आलायस बाबा? दुर्योधनाला तिडी कुठली. दुर्योधन म्हणला, ह्याला काय अर्थ का? म्हणला, देवा मी आधी येऊन मला विचारलं नाही, त्याला विचारलं. देव म्हणाले, तू डोक्यावर बसलायस, तू डोक्यावर बसला. देवाच्या डोक्यावर बसलं. देवाच्या डोक्यावर बसल्या लक्षात राहत नाही, तो डोक्यात जातो. माझं बोलणं कळलं का? देवाला विरोध करतात ना, ती देवाच्या डोक्यात जातात. आणि जी देवाच्या पायाजवळ आहेत, भगवंत त्यांना हृदयात जागा देतो. हे दोघ जण सैन्यबळ शस्त्रबळ ऐश्वर्य धन संपत्ती मागायला आले होते. या दृष्टांतातला दुर्योधन हा अहंकार आहे, अर्जुन हा विवेक आहे. मला हे सांगायचं आहे. अर्जुना का आलायस? बोल, काय पाहिजे तुला? असं म्हणल्याबरोबर दुर्योधन म्हटला, त्याला काय विचारतो, मला विचार. देव म्हणाले, तो मला दिसलाय पहिल्यांदा, मी त्यालाच विचारणार. काय पाहिजे अर्जुना बोल. दुर्योधनाला तर दुरून घाम आला. आले काले 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 म्हटले, घोटाळा झाला, माती खाल्ली म्हणले मी. आता अर्जुन सगळं मागणार, देव सगळंच त्याला देणार, मला काय? मूर्खपणा केला, पायाजवळ बसलो असतो बरं झालं असतं. अहंकारी सुद्धा झोकायचं नाटक करतात, माहित आहे ना? अहंकारी सुद्धा कुठं झोकायचं नाटक करतात. आणि ती तर लय झोकतात आणि ही असली राजकारणात लय दिसतात.
अहंकारानं ठासून भरले तेवढा एवढी लबाड असेल बरं का, पायताना ठोकावं असं वाटतं. आत अहंकार ठासून भरलेला असतो, पण झोकायचं नाटक करते ती. हसताय म्हणजे आहे खरं का खोटा आहे. शिव म्हटला का झुकलो असतो बरं झाला असतो, पाया पडलो असतो बरं झाला असतं, पायाजवळ बसलो असतो बरं झालं असतं, तेवढंच आपल्याला मिळालं असतं. अर्जुना बोल काय पाहिजे. अर्जुनानं काय मागावं. अर्जुन म्हणला मला काहीच नको, तू फक्त माझ्या बरोबर राहा. काय मागितलं अर्जुनानं. तू फक्त माझ्या बरोबर राहा असं म्हणल्याबरोबर कुचेष्टेनं दुर्योधन हसला. पांडव मूर्ख ती मूर्खच, आयुष्य गेला वनवासात, उपाशी मिली. देवाकडे मागायचा प्रसंग आला तर मागितलं काय देवाला. मी असतो तर धन संपत्ती ऐश्वर बंगला हत्तीबळ सैन्यबळ शस्त्रबळ सगळं मागितलं असतं. काय मागितलं देवाला. देवाला मूर्ख आहे. खरं सांगू हरिभक्त अहंकाराला मूर्खच वाटतात. हरिभक्त अहंकाराला मूर्खच वाटतात. माळकरी कपाळाला गंध असलेली येडीच वाटतात अहंकारांना. पण त्याला ही अक्कल नव्हती. अर्जुनानं मागितलं काय. ऐश्वर्य नाही, संपत्ती नाही, धन नाही, दौलत नाही, बंगला नाही, माडी नाही, हे काय मागितलं नाही. ह्या सगळ्यांचा मालक मागितला. काय मागितला. सगळ्यांचा मालक मागितला. मालक जिथं तिथं तिथे सगळं आहे. श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. बरोबर आहे ना. विवेक आहे तो अर्जुन. आलं लक्षात. नोकर चाकर वगैरे काय मागितलं नाहीत त्यानं. ह्या सगळ्यांचा मालक मागितला. भूमिका समजून घ्या. आणि जो ह्या सगळ्यांचा मालक मागतो ना तो खरा ऐश्वर्यवान आहे. भूमिका समजून घ्या. दुर्योधनानं हे सगळं नशिवर नाशिवंत मागितलं, पण अर्जुनानं मागताना त्याला मागितला. भूमिका समजून घ्या. मगाच्या दृष्टांतामध्ये त्याचं ज्ञान नको, त्याचं तो पाहिजे. तसं त्याचं ऐश्वर्य नको, धन दौलत नको, तो पाहिजे. भगवंताने सांगितलं अर्जुना बोल काय पाहिजे. काय नाही म्हणले देवा तू फक्त माझा हो. त्यातून भगवंतानी तिड्यात त्याला सांगितलं बाबा रे तू म्हणतोस तू माझं आहे, पण मी युद्ध करणार नाही, मी शस्त्र घेणार नाही. काय नाही म्हणले देवा काय करू नकोस. माझ्या रथाचं सारथ्य तरी करशील, माझ्या रथाचं सारथ्य तरी करशील. हो ते तर करणारच. हित बसलेल्या रथाचं सारथ्य कोण करते. हा रथच आहे ना. 5 कर्मेंद्र आणि 5 ज्ञानेंद्राचा रथच आहे. ह्याचं सारथ्य कोण करते. तोच करतोय ना. त्यानं जर ह्या रथातून उडी मारली तर ह्यो रथ सांदीला माहित आहे ना. हे बघा असा त्या रथावर त्याचा अखंड स्वार असावा असं जर वाटत असेल ना तर त्याला मागावा. भूमिका समजून घ्या. ध्यानाच्या माध्यमानं त्याचं चिंतन करता येतं, त्याला प्राप्त करता येतो. लक्षात ठेवा. ज्ञानोबरांनी हे केलं. योगी या दुर्लभ, योग्यांना जो सापडला नाही तो म्या देखील असा जणी. पाहता पाहता मनान पुरे धणी, देखिला माये देवांचा देव. पेटला संध्या हो निमाले तुझे पण 11 वाजले. श्रीहरी बाबा 5 मिनिटं देता का मला. नक्की आमच्या साथीदार बांधवांना 5 मिनिटं. हां तुमची आज्ञा असेल तर. माझं दुखणंच आहे हो. मला 1 दिवस पुरतच नाही. 1 दिवस मला पुरतच नाही. मी नेहमी विनवणी करत असतो किमान मला 3 दिवसाचा महोत्सव तरी एकट्याला द्यायला जावा. आता तुम्ही म्हणणार महाराज हे तुमचा स्वार्थ बरं दाबताय पुढं. नाही पण वस्तुस्थिती सांगू तुम्हाला वेळच पुरत नाही. असो. देखिला माये देवांचा देव. आता हा काय प्रकार आहे. देव तर आहे पण देवांचा देव कोण आहे. बघा तो जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येकाच्या हृदयात आहे की नाही. आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे. सूर्य असे गगनी परी उजेड सर्व भुवनी, शून्य ठाव मज वाचून नाही पार्था.
सूर्य गगनात आहे म्हणजे तो वेगळा आहे, पण उजेड सर्वभुवनी किरण रूपानं तो पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी आहे का नाही. तसा व्यक्त आणि अव्यक्त अंतर असे. देव आणि देवांचा देव, इथं बसले सगळे देवरूपच आहेत का नाही. देवळातलाही देव आहे, मंदिर रूपानेही तोच आहे, इथं बसलेल्या रूपाने तोच आहे. पण देवांचा देव कोण आहे. ही जी देव आहेत, जी देव त्याच्या जीवावर उड्या मारतायत ना, तो देव वेगळा आहे. देखीला देखीला माये देवांचा अद्वैत भक्ती सांगतोय. सूत्रधारी सूत्रधारी बाहुली नाचवी सभे भितरी, परी त्या बाहुलीची दोरी कळून देत असे. तैसा मी सूत्राते धरुणी माझी माया खेळवी जिबा लागुनी, मी वेगळा विंदानी परिसूत्र न सोडी. अर्थ कळला का. थोडक्यात सांगतो. ज्ञानोबा यांची दृष्टी ही विवेकी आहे. विवेकी दृष्टी म्हणजे नेमकं काय. मगाशी सांगितलं मी, अर्जुन हा विवेकी होता, म्हणून मागताना फक्त देवाला मागितला. तसं देवांचा देव पाहण्याचं सामर्थ्य हा विवेकी ज्ञानोबा यांच्याकडे आहे. थोडक्यात एक उदाहरण देतो. एकानं काय केलं, बाजारात गेला आणि काय झालं, त्यानं टायमिंग सांगितलं 11 वाजलेत, बंद करा. दीदी घेऊन जाल त्याला बाहेर जरा 5 मिनिटासाठी जा. एक जण बाजारात गेला आणि त्यांनी लाकडाची फळं आणली. लाकडाचं केळ, लाकडाचं सफरचंद, लाकडाचं काजू, लाकडाचं सीताफळ ते घेऊन आला आणि टेबलवर ठेवलं शो पीस म्हणून. कारण दररोज आणायला परवडत नाही ना ओरिजिनल. असो ते आणून ठेवलं आणि त्याच्या घरात एक लहान लेकरू होतं 2-2.5 वर्षाचं. हो, नुकतंच दात आले होते नुकतेच. आणि ते फळाकडे गेलं, त्यातला काजू नावाचा फळ उचलला आणि खायला गेला. नुकतीची 2 दात आले होते की नाही, ते पडले. ते लागलं रडायला. फळ कशाच होतं ते, लाकडाचं. पण त्या लेकराला वाटलं ते खरं आहे, त्यामुळे त्याला दुःख झालं. पण जी बापाने जी फळं आणली होती, त्या बापाची भूमिका काय आहे. ती फळं कशाची आहेत, लाकडाची आहेत. बापाला माहित आहे लाकडाची फळं आहेत, पण त्या लेकराला माहित नाही. म्हणजे बाप हा विवेकी आहे. एकाच्या घरी एक जण बाजारात गेला यात्रेला आणि त्यानं साखरेची खेळणी आणली. साखरेचं उंदीर, साखरेचं मांजर, साखरेचं बेडूक, साखरेचं कुत्रं हे घरी घेऊन आला आपल्या पोराला खेळायला होईल म्हणून आणि कपाटात ठेवून दिलं. आठवड्याभरात ह्याच्या घरी वारकरी आले. वारकरी आल्याबरोबर ह्या आनंद झाला. यानं बसायला कोचवर जागा दिली, बसा म्हणले. आणि कारभारणीला हाक मारले, कारभारणे वारकरी आलेत आपल्या घरी, चहा ठेव बरं. 2-3 मिनिटांना आतनं हळूच आवाज आला, कारभारी साखर संपली. हो, तिथनच म्हटलं कशाला काळजी करतीस, परवा मी कुत्रा आणले ते टाक. आत आवाज आला, कालच बंड्यानं कुत्रं खाल्लं. वारकरी म्हटले का कुत्रं खाणाऱ्याच्या घरी आलो का काय आपण. तो म्हणला मग नको काळजी करूस, मांजर टाक. ते म्हणले आजच चिंगीनं मांजर बी खाल्लं. जास्त विचार करत बसू नकोस, ती विंचू उंदीरण बिडू आणल्या गेलं तो टाक आणि पटकन आण बरं चहा. वारकरी म्हणलं का उंदरा बेडकाचा चहा. त्याने जी पळ काढला थांबलीच नाहीत. वारकऱ्याच्या दृष्टीनं ती खरी वाटली, पण ज्यानं आणली होती ना त्याचं मत काय, ही कशाची आहेत सगळी, साखरेची आहेत. त्याची विवेकी दृष्टी आहे. हे सगळे प्राणी साखरेचे आहेत, ही विवेकी दृष्टी आहे. भूमिका समजून घ्या. आणि वारकऱ्याच्या दृष्टीने ते सगळे प्राणी द्वैत रूपाने दिसले, भेद रूपाने दिसले. शेवटचा दृष्टांत देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. भागवतामध्ये एक सुंदर ओवी आहे.
जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गज दळ अवघे काष्टची केवळ उरली ती स्वरूप स्थिती. अर्थ कळला का? जैसा खेळ बुद्धिबळ. बुद्धिबळ कोण कोण खेळले हात वर करा बरोबर. कोणाकोणाला माहित आहे बुद्धिबळ? तुम्हाला माहित नाही म्हणजे खेळच माहित नाही का बुद्धीच बळ कमी पडलं? सांगतो. बुद्धिबळ कसं असतं बघा. 8 64 घरं असतात काळे पांढरे मिळून, बरोबर आहे? हो. आणि अलीकडं प्यादे असतं म्हणजे ती सगळे असतात. जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गजदळ, नाही का? राजा असतो, वजीर असतो, हत्ती असतो, उंट असतो, घोडा असतो. हे सगळी मागच्या लाईनला असतात आणि पुढच्या लाईनला प्यादे असतात, बरोबर आहे ना? हो. हत्तीची चाल कशी कशी? सरळ. उंटाची चाल तिरकी. घोड्याची चाल 2.5 घरं. वजीर कसाबी घोड्याची चाल सोडून, नाही का? ह्या खेळातल्या चाली ह्या तुमच्या आमच्या चाली आहेत. आपण लय चालीच आहे. आणि बुद्धिबळाचा खेळ जास्त चालतो कुठं माहिती आहे का? राजकारणात. कुट्टा अडवायचा, कशी जिरवायची, कसा पाणी पाजायचा. हो. आणि खरं सांगा बुद्धिबळाच्या खेळामध्ये राजा कधी मरतो का? राजा कधीच मरत नाही. चेकमेट होतो पण मरत नाही. मरतो कोण माहित आहे का? राजावर मारायचा प्रसंग आला की प्याद्याला पुढं. प्याद्यानं कळलं का? प्यादीच आहे आपण. 17 उचला, ताटवाडा, जाडलोट करा. हो. इथपर्यंतच. तिथनं पुढं एंट्री नाही. आणि राजावर मारायचा प्रसंग आला की प्याद्याला पुढं बस बोंबलत. अर्थ कळला का? असो, तो भाग आपला नाही. जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गज दळ अवघे काष्टची केवळ. एवढ्या अटीतटीची लढाई असते ती बुद्धिबळाची. एवढी अटीतटीची असते बरं का. कुठं सापडतोय, कसा त्याला चेकमेट करतोय, कसा अडवतोय, कसा मारतोय. 3 तास. 3 तासाचा खेळ झाला की दोन्हीकडच्या सोंगट्या एका डब्यात, बरोबर आहे की नाही? दोन्हीकडच्या सोंगट्या एका डब्यात. जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गजदळ अवघे काष्ट चिकवळ. तसं हा जो पसारा आहे ना, प्रपंचाचा संसाराचा पसारा जो आहे तो व्यवहारासाठी आहे, तो कार्यभागासाठी आहे. विविध रूप अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याशी. अनंत रूपात अनंत वेशात मी त्याला पाहिला, पण त्याचं शेवटचं मूळ रूप जे आहे तो एकच आहे. ही सगळी जाणार आहेत कुठं? एका डब्यात. हे सगळी एकच परमात्म स्वरूप होणार आहेत. ही विवेकी दृष्टी आहे ज्ञानोबरायांची. देखिला माये देवांचा देव फिटला संदेहो निमाले. हो. संशय मावळला. अद्वैत भाव डोळ्यासमोर उठून वाटचाल केली की संशय मावळतो. अनंत रूपी अनंत वेशी देखील आम्ही त्यासी. बाप रखुमा देवीवरू खुण बाणली कैसी. देखिला माये देवांचा देव विठला संदेहो निमाले. दुजे पण विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. थोडा हार्मोनियम द्या, तानपुरा द्या. इफेक्ट थोडासा. विठ्ठला माय बाबा पांडुरंगा रे.
दादांसाठी जरा जोरदार टाळे वाजवा. आणि या बाबासाठी जरा जोरदार टाळे वाजवा. काय देह भान विसरून वाजवतात अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिला मी त्यासी. अनंत रूपे अनंत वेश देखिले व्यातासी. अनंत रूपे अनंत वेश देखिले व्यातासी. अनंत रूपे अनंत वेश देखिला मी त्यासी. अनंत रूपे अनंत वेश देखिला मी त्यासी. अनंत रूपे अनंत वेश देखिले व्यातासी. अनंत रूपे अनंत वेश देखिले व्यातासी. बाप रखमा देवीवर खुणा बाणले कैसे. बाप रखमा देवीवर खुण बाणले कैसे. बाप रखमा देवीवर खुण बाणले कैसे. देखिला देखिला माय देवाचा देव. देखिला देखिला माय देवाचा देव. देखिला 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 माय देवाचा देव. विठ्ठला संधे होणे माले तुझे पण तुझे पण तुझे पण तुझे पण तुझे पण रे तुझे पण तुझे पण तुझे पण तुझे तुझे पण पितरा संदेवनी माने तुझे पण तुझे पण तुझे पण तुझे पण पितरा संदेवनी माने तुझे पण पितरा संदेवनी माने तुझे पण तुझे पण तुझे पण तुझे पण तुझे तुझे पण विठ्ठला संदेवनी माने तुझे पण तुझे पण तुझे तुझे पण विठ्ठला संदेवनी माने तुझे पण विठ्ठला संदेवनी माने तुझे पण विठ्ठला संदेवनी माने तुझे पण देखिला देखिला माने देवाचा देव. देखिला देखिला माने देवाचा देव देवाचा देव. कुंभवना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी सनेली. तीर्थ माझे उरले पायिक पण करविली तैसे केली. कटकट वाकुडी कानीट दीप जाणे झालेली सेवा परब्रह्म दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करतो. या अधिष्ठानचे प्रमुख माझे परम मित्र श्री हरिबाबांच्या चरणी अर्पण करतो. सर्व साथीदार बांधवांच्या चरणी अर्पण करतो. सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकर माझे सद्गुरू यांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले गुरे वेडे वाकडे राजमा महाराज देव तुकाराम देव तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आपापल्या जागेवर बसून घटाळ करी. 2 मिनिटं सूचना होईपर्यंत कोणी उठू नका.